पगारदार व्यक्तीसाठी कोणती आयकर प्रणाली उपयुक्त? पगारदार व्यक्तीसाठी कोणती आयकर प्रणाली उपयुक्त? पहा 2024-25 आयकर कायद्यातील नियम व तरतुदी. माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या 2023 मधील अर्थसंकल्पात जुन्या स्कीममध्ये आयकराच्या करमाफ उत्पन्न मर्यादेत व आयकर दरात काहीही बदल केलेला नसून आर्थिक वर्ष 2023-24 करिता करदात्यांसाठी आयकराची मर्यादा व दर खालीलप्रमाणे आहेत. तसेच नवीन स्कीममध्ये यावर आयकरामध्ये खालीलपैकी सूट दिली आहे. न्यू इन्कम टॅक्स स्लॅब. नवीन कर प्रणाली. नवीन कर प्रणालीनुसार 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. इन्कम टॅक्स स्लॅबची संख्या 6 वरून 5 वर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता 9 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर केवळ 45,000 रुपयाचा तर 15 लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर 1.5 लाख रुपयांचा आयकर भरावा लागणार आहे. 0 ते 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 0%, 3 ते 6 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5%, 6 ते 9 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10%, 9 ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20% इतका कर आकारला जाणार आहे. 15 लाखापेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर आकारला जाणार आहे. स्टँडर्ड डिडक्शन बेनिफिट्स. जर तुमचे उत्पन्न 7 लाखांच्या आत असेल तरच तुमचे उत्पन्न करमुक्त असेल. म्हणजेच 3 लाखांपासूनच्या उत्पन्नावर 5% टॅक्स लावण्यात आला आहे. पण नवीन कर प्रणालीमध्ये 50,000 रुपयांच्या वजावटीचा समावेश करण्यात आला आहे. इन्कम टॅक्स ओल्ड स्लॅब. जुना स्लॅब काय आहे हे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे. 0 ते 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले नोकरदार करमुक्त असतील. 2.5 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 5% आयकर भरावा लागत होता. 5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 10%, तर 7.5 ते 10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 15%, 10 ते 12.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 20%, तर 12.5 ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 25% आयकर भरावा लागत होता. 15 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 30% आयकर भरावा लागत होता. पगारी उत्पन्नातून मिळणाऱ्या वजावटी अशा आहेत. घरभाडे भत्ता. कलम 10 चा 13A स्वतःच्या मालकीचे राहते घर नसलेल्या व एकूण वार्षिक उत्पन्न व एकूण वार्षिक पगाराच्या 10% पेक्षा जास्त घरभाडे देणाऱ्या कर्मचाऱ्याचा घरभाडे भत्ता जास्तीत जास्त मिळणारे घरभाडे भाड्या इतका कमी होऊ शकतो. त्यासाठी भाडे प्रमाणित वजावट. कलम 16 प्रमाणित वजावट ₹50,000 किंवा मिळालेला पगार यापैकी कमी असलेली रक्कम स्टँडर्ड पावती लागेल. तसेच घर मालकाचे पॅन क्रमांक ही द्यावा लागेल. डिडक्शन म्हणून दोन्ही स्कीममध्ये वजावटीस हे पात्र असेल. व्यवसाय कर. कलम 16 चा 3 प्रत्यक्ष भरलेल्या व्यवसाय कराची संपूर्ण वजावट या कलमाखाली मिळेल. घर बांधणी किंवा खरेदी कर्जावरील व्याज. कलम 24 चा 1 बँका आणि कोऑपरेटिव्ह बँका यांच्याकडून घेतलेल्या 2 घरासाठीच्या गृहकर्जावरील व्याजाला ₹2 लाखाची वजावट मिळेल. तसेच घरदुरुस्तीसाठी किंवा टॉपअप कर्जासाठी घरासाठी घेतले असल्यास ₹30,000 ची वजावट मिळेल. गुंतवणुकीवरील वजावट. 80C प्रॉव्हिडंट फंड, कर बचत, म्युच्युअल फंड, विमा हप्ता, PPF, NSC, पायाभूत उद्योगाचे बॉन्ड, नाबार्ड बॉन्ड, शैक्षणिक फीज, पेन्शन फंडात केलेली गुंतवणूक, सुकन्या समृद्धी योजना, घरासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड, शेड्यूल आणि नॅशनल बँकेत 5 वर्षांकरिता केलेली मुदत ठेव इत्यादीमध्ये गुंतवणूक आणि खर्च केल्यास त्याची उत्पन्नातून वजावट मिळत आहे. आयकर नियम 2024.
गोंधळ कमी करण्यासाठी विशिष्ट योजनेमध्ये विशिष्ट गुंतवणूक करता येईल अशी मर्यादा काढून टाकली असून एका किंवा त्यापेक्षा जास्त योजनांमध्ये रुपये 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक आणि खर्च करून वजावट मिळवता येऊ शकते। NPS डिडक्शन कलम 80 CCD कलम 80 CCD 2 मध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन खात्यातील केंद्र अथवा राज्य सरकारने भरलेल्या 14% अंशदान उत्पन्नाचे निर्धारण करताना संपूर्णपणे वजावटीस पात्र आहे। तसेच कर्मचाऱ्याचे स्वतःचे 10% अंशदान हे कलम 80C अंतर्गत वजावटीस पात्र आहेत। वैद्यकीय विमा योजना 80D या योजनेअंतर्गत वैद्यकीय खर्चाची भरपाई मिळण्यासाठी असणारी मेडिक्लेम पॉलिसी आणि वैद्यकीय तपासणीसाठी केलेला खर्च 5,000 रुपये स्वतः किंवा स्वतःचा पती, पत्नी, मुले, आई वडिलांसाठी केलेली असेल तर रुपये 25,000ची सूट मिळेल। तसेच या योजनेअंतर्गत जर करपात्र व्यक्तीचे आई वडील हे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या वैद्यकीय विमा व वैद्यकीय खर्चावर 50,000 रुपयाची वजावट मिळेल। वरील दोन्ही प्रकारातील खर्च आणि हप्ते हे बँकेतून झालेले पाहिजेत। नॅशनल पेन्शन स्कीम कलम 80 CCD IB या कलमाखाली कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्या खात्यामध्ये भरलेल्या 50,000 रुपयापर्यंतच्या रकमेला सूट मिळेल। उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज सूट कलम 80E स्वतःच्या पती, पत्नी, मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता घेतलेल्या कर्जावरील भरलेल्या पूर्ण व्याजाची सूट या कलमान्वये मिळेल। अवलंबून असणाऱ्या अपंग व्यक्तींसाठी केलेला वैद्यकीय खर्च व गुंतवणूक कलम 80DD या अशा अवलंबून असणाऱ्या व्यक्तीसाठी केलेल्या खर्चाची किंवा गुंतवणुकीची वजावटीची मर्यादा 75,000 रुपयापर्यंत वाढविण्यात आली आहे। अपंगत्व हे जर गंभीर स्वरूपाचे म्हणजेच 80% किंवा जास्त असेल तर 1,25,000 रुपये एवढी सूट मिळणार आहे। अपंगत्व 80 नुसार करदाता स्वतः 40% पेक्षा जास्त अपंग असेल तर या कलमान्वये सूट 75,000 रुपये इतकी आहे। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।